बरोबर 1 वर्षांनी आम्ही पुन्हा एकत्र आलो ते धमाल मस्ती आणि वेडेपणा करण्यासाठीच. तर नमस्कार, मी दीपा ठाणेकर आणि माझे एवढे ब्लॉग बघत असाल तसा हा पण एक ब्लॉग. वेळ बदलते पण मित्र तेच राहतात. बरोबर 39 वर्षांनी एक प्रवास, पण मैत्री अजूनही तितकीच मजबूत आहे. निखळ मैत्रीसाठी सर्वजण एकत्र येतात. आम्ही मालवणच्या भंडारी हायस्कूलचे सर्व विद्यार्थी 6 वर्षापासून एकत्र जमत आहोत. मालवणवरून 17 आणि मुंबईचे 18 असे 35 विद्यार्थी आम्ही रियुनियन करायचं ठरवलं होतं. हे बदलापूरमध्ये वृंदावन रिसॉर्टमध्ये करायचं ठरलं. वेळ खूप पुढे गेला पण मैत्री अजूनही तितकीच फ्रेश आहे. जीवन बदललं पण जबाबदाऱ्या वाढल्या, पण हे मोमेंट्स अजून तितकेच आमच्यासाठी खास आहेत. आजही एकत्र आणि आम्ही कायम एकत्रच राहू. कधी चाइल्डिश, कधी इमोशनल, पण एकत्र आलं की सगळंच कसं स्पेशल वाटतं. तसंच आमचं होतं. आंबे विशेष म्हणजे तेच सांगायचं मला की आंबे पण ठरलेले आहेत. इथे घसरगुंडी आणि मुलांसाठी आहे आणि आमचा केक आलेला आहे आणि आम्ही आता केक चल आंबल्याला तिकडचे फोटो काढायचे. चल तुला जमेल ना घ्यायला? हां चल. त्यांना सांगितलेत ना पोहे खायला या म्हणून. हां इकडे सगळे रूम आहेत आणि आम्हाला दिलेले रूम पण मी दाखवते. आपण स्विमिंग पूलमध्ये नंतर जाऊया तेव्हा व्हिडिओ काढायचंच आहे. ग्रीनरी एवढी सुंदर आहे ना आणि बागे असा डोंगर आहे त्याच्यामुळे खूपच छान वाटते. आणि जी शहरामध्ये गरमी जाणवत होती उन्हाळा तर तो इथे आता जाणवत पण नाही आहे. 19 जूनला झाडावरचे आंबे बघा. ओ माय गॉड, हे बघा संपूर्ण झाड आंब्यानी भरले. आणि हाच नाही आहे तर अजून वेगवेगळ्या प्रकारचे पण आंबे आहेत. हे काजू पण आहेत, फुले आहेत. नाश्ता झालेला आहे, पोहे झालेले आहेत, तिकडे जायचं आहे खायला. इकडे लिहिलेलं आहे हे बघा, हैसून आहे बाजू. आणि हे बघा आंबे पिकलेले आहेत. हे काय आंबे असत रे, मस्तच आहे ना ठिकाण लिहिलं आहे. दाखवलं आहे आधी पहिला. तर आमचं 1 मिनिट बोल. एक तोडलो तरी 500 रुपये दंड. मग सगळे 500 रुपयाचेच तोडूया, 500 रुपये देवळच टाकूया. लिहिलेलं नाही एक तोडल्यात 500 रुपये दंड, फक्त दंड लिहिलेला त्यामुळे सगळे तोडू शकतो आणि 500 रुपये भरू शकतो. आंबे बघूनच पाणी सुटलं. आणि मस्त कसं आहे हे रिसॉर्ट, कसा खूपच. आणि गरमी जाणवणार नाही, काहीच गरज नाही. मी तेच सांगितले की 19 जून झाडावरती आंबे पण असतात आणि संपूर्ण हो येते. चला आता आपण रूम पण नंतर देऊया, रूमची टूर. तर आपले कोण कोण इलेले आहेत मेंबर ते पण बघूया आपण. मालवणवरून आणि ठाणा, मुंबई, चिपळूण. अरे ते हे तुमका नंतर ठेवलेले. आता पोहे केले आणि अरे पोहे केलेत आणि बटाटे वडे आहेत. आणि आमका हे येतलं त्याच्यावरती अश्लील तुम्ही काहीतरी दाखवता. बाबा तुका ओळखला नाही, तू त्याच्यात एकदम हे ठरलंस. थांब 1 मिनिट येते. अरे हाय तरी करा. हे मालवणवाले मेंबर असतात आमचे.
यो यंदाच इलो गेल्या वर्षी इलो नव्हतं. हो मालवण वरून मालवण सकट. एक मिनिट तू खैसून इलं सांग. अरे पण दोडा मार्गला असतं. अच्छा ह्यो पहिल्यांदाच येता आणि ह्यो आमचं नेहमीचोच. सांगा ना कोणी. अच्छा घेते एक मिनिट. हो दिल्लीवरून मोदींनी त्याला डायरेक्ट पाठवला. थांब बस. हा पहिल्यांदाच आणि खूप छान वाटला तुझं स्वागत असा आमच्याकडून. स्वागत करतले होत नंतर. अच्छा ओके हो चला पोहे खाऊ चला चल. हा स्पेशल आमचं मालवण माणूस एकदम हिमॅन. हो सर्व असतात हो सगळे सहकार्याने सगळा घडतात. हो नाही सगळे एकमेकांका धरून असत आणि एकमेकांशी चांगले आहेत म्हणून तर तो आपला प्लॅन चांगले सक्सेसफुल होता. चला आता चला चल. दिसणारच नाही अजय माझी स्टिक आणलंय मी. काय काय जोक करतात ना ते इतकं महत्वाचा. आता बाजू थांबा हे तुमचं फोटो काढूया. हे माझं मग सेपरेट एकट्याच काढा. ते बरे संपले तुझे. ब्रेकफास्ट झाला आणि सर्वजण आम्ही स्विमिंग पूलकडे वळलो. आम्हाला काय पोहायला येत नव्हतं पण साईडला उभं राहून मजा मस्ती करत सर्व मुली एकत्र ग्रुप करत किंवा सर्वांचा आमचा एकत्र ग्रुप करत आम्ही सर्वांनी मजा केली. बघा काय काय करतोय ते. कर तू प्रॅक्टिस करतानाचा व्हिडिओ. प्रॅक्टिस व्हिडिओ अरे. सर्व विद्यार्थी मित्र आम्ही 50+ असल्यामुळे आम्हाला काही तशी रील करता येत नाही पण आम्ही सगळ्या प्रयत्न करून बघत होतो. जेवढी मजा आम्हाला मैत्रिणींना करता येईल तेवढी मजा करायचा आम्ही प्रयत्न करत होतो आणि आमचं मन रमवत होतं. जीवनात काहीही बदललं तरीही फ्रेंडशिप कायम राहते कारण नाती ही शब्दांपेक्षा जास्त खास असतात असं म्हणतात. तसं आमचंही झालं होतं. स्विमिंग झाल्यानंतर सर्वजण तयारी करून आम्ही रील काढायला सुरुवात केली. तर रील आम्हाला काही सगळ्यांचं ताळमेळ नीट जमेना पण रील तयार झाल्यावरती कसं दिसत होतं ते पण टाकलं आहे. आणि माझ्या इंस्टाग्राम ID वरती तुम्हाला रील जर बघायचं असेल गाडी लावलेलं तर तुम्ही बघू शकता. चविष्ट खाणं आणि जबरदस्त कंपनी इज इक्वल टू परफेक्ट कॉम्बो. हे सर्व मोमेंट्स फोटोमध्ये व्हिडिओमध्ये आहे आणि ते पण प्रत्येकाच्या मनात कायमचेच घर करून राहणारे आहेत. शाळेत कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये आणि बाहेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खेळलेली मी आमची टीममधल्या 5 जणी आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि मग तो कबड्डीचा आनंद पुन्हा आम्ही घ्यायला सुरुवात केलो. आमच्याबरोबर आमच्या मुलांची टीम पण असायची त्याच्यामुळे सगळेच एकत्र आल्यावरती इतकी मजा होती ती सर्व अनुभवली. फक्त कबड्डीच नाही तर आम्ही रस्सीखेचसारखा खेळ, क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम हे सर्व खेळ खूप वर्षांनी पुन्हा एकदा खेळलो आणि अगदी लहान मुलांसारखेच होऊन बसलो. आम्ही पण नाही गेलो ना त्यांच्या भागात. तुम्ही सोडला तर कॉम्पिटिशन संपायची ना.
आम्ही पडू नये याची पुरेपूर काळजी घेत मुलांनी आम्हाला सांभाळून खेळ सगळे खेळायला घेतलेले. पण शेवटी प्लॅन करून आम्हाला पाडलंच आणि ती मजा आणि ती हसताना बघून आमचं पण हसू काही आवरलं नाही. भंडारी एज्युकेशन हायस्कूल मालवण 1987 10वी बॅच. आपलं ह्या 10वी बॅचचं 7वं स्नेह संमेलन वृंदावन रिसॉर्ट बदलापूर येथे होत आहे. आज आणि उद्या इथे सर्व विद्यार्थी इथे मौज मजा करणार आहेत आणि सर्व उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचं मी एक विद्यार्थी हार्दिक स्वागत करत आहे. सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि या स्वर संध्येला आम्ही सुरुवात करतो एका गणपतीच्या. गाणी लावण्यासाठी रिस्ट्रिक्शन असल्यामुळे मी कुठलीही गाणी तुम्हाला ऐकवू शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व. पण दुसरं म्युझिक त्यात ॲड करून थोडंसं तुम्हाला गाण्यांची कल्पना यावी की आम्ही कुठल्या गाण्यावर नाचतो, तर आम्ही तसं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला नक्कीच आवडेल. जब कोई मुश्किल पड़ जाए तुम देना साथ मेरा ओ हम तुम देना साथ मेरा ओ हम छान छान केक करते म्हणून केकची माझ्याकडून फरमाईश होती आणि मी पण शाळेशी संबंधित असाच केक बनवला आहे.
मेनू काय आहे तो जरा व्हिडिओ बघतो सांगत जावा. कांदा लिंबू झाला, सुका चिकन, ग्रेव्ही चिकन, भाकरी, राईस आणि हे आपला पापड मध्ये आणि हे मटन, हे आगरी मटन आणि हे आमच्या रिसॉर्टचा फेमस तोतापुरी सॅलड, हे ग्रीन सॅलड दोनचा, हे पनीर टिक्का, भेंडी मसाला, चपाती आणि हे राईस, दाल आणि स्वीट मध्ये जलेबी. हे बघा रात्रीचे 12:24 झालेली आहेत तरी हा ग्रुप अजून जागा आहे, गप्पा गोष्टी करतायत. किती हा 1987 सालचा भांडरे हायस्कूलचा ग्रुप किती ऍक्टिव्ह आहे पहा. आज पूर्ण दिवस मौज मजा करून सुद्धा दमलेला दिसत नाही. आज रात्रीचे 12:30 वाजत आले तरी गप्पा गोष्टी चालले. मागे उभा, त्याच्या मागे उभा मंगेश, तिकडे उभा. गप्पा गोष्टी करून रात्री 2 वाजता आम्ही सर्वजण झोपायला गेलो, पण आम्हाला काय झोप येते कुठे. पहाटे 3:45च्या सुमारास आमची गर्ल्स गँग सगळ्यांना घाबरवायचं ठरवलं आणि भूतासारखं गोधड्या घेतल्या आणि एकेका बॉईजच्या रूमच्या बाहेर टकटक करत रात्रीचं आम्ही खूप मजा केली. आणि ते सगळं मुलींमध्ये हे सगळं चालतंच. रात्रभर जागं राहू नये. सकाळी मी मुलांच्या टीममध्ये आम्ही 4-5 मुली सगळे खेळायला उतरलो. क्रिकेटपासून सर्व गेम खेळून घेतलो. नाश्ता काय काय मिसळ पाव, पोहे आणि बुर्जी. हे सगळं खाल्लेलं नको हो. सकाळी नाश्ता झाल्यावरती आता आमची रेन डान्स करायची पाळी. इकडे आमचं चालू झालं रेन डान्स. दुसऱ्या दिवशी जायची जशी वेळ आली ना तेव्हा सगळ्यांचेच डोळे पाण्यात. पण पुन्हा पुढच्या वर्षी भेटायचं आणि अशीच धमाल मजा मस्ती करायची असं करत आम्ही हे गाणं गात सगळ्यांचा एकमेकांचा निरोप घेतला. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा आणि कमेंट करून सांगा की याच्यात तुम्हाला काय आवडलं, कोणाचा डान्स आवडला ते नक्की सांगा. तुम यूं ही सदा में रहना.